मनामध्ये न्यूनगंड असेल तर आपल्याला पुढे जाता येत नाही. न्यूनगंड यशासाठी नेहमी मारक ठरतो. आपल्या मनामध्ये न्यूनगंड झटकून चिकाटी जिद्द, शिकण्याची इच्छा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि अभ्यासातील नियमितता या पंचसूत्रांच्या जोरावर जीवनामध्ये कोणत्याही यशाला गवसणी घालता येते, असं प्रतिपादन कोल्हापूर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य डॉक्टर रमेश वसकोटी यांनी केलं. गडिंग्लज तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना यांच्या वतीनं आयोजित केलेल्या विविध पुरस्कार वितरण व सत्कार कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष के.बी. पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉक्टर घाळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील डॉक्टर एस घाळी सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार गुरुवर्य बी.जी. काटे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार राजीव पाटील प्राचार्य हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी रामा वन्याळकर प्राध्यापक नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल मलतवाडी तालुका चंदगड संजय देवकर दाभिल हायस्कूल दाभिल तालुका आजरा स्वच्छ सुंदर आदर्श शाळा मडिलगे हायस्कूल मडिलगे तालुका आजरा महात्मा फुले व ज्युनियर कॉलेज महागाव श्री भावेश्वरी विद्यालय अमरोळी तालुका चंदगड यांना प्राप्त झाला. या सर्वांचा प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश वसकोटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉक्टर रमेश वसकोटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, शिकण्याची तळमळ असेल तर आपण प्रगती करू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची कला शाळेत निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थ्याकडून मोबाईलचा अतिरेक वापर होत आहे, त्यामुळे ध्येयापासून आपण दूर राहतो. मोबाईलपासून आपण दूर राहण्याची गरज आहे. नेहमी आव्हानांना सामोरे जा, सतत ज्ञानार्जन करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा, मोठ्यांची चरित्रे समोर ठेवून ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करा, असं सांगून जीवनामध्ये शिक्षण थांबू नका. शिक्षणाने समाजाची व राष्ट्राची प्रगती होते. डॉक्टर दत्ता पाटील यावेळी म्हणाले, शैक्षणिक धोरणामध्ये आज विविध आव्हाने आहेत. येणारा काळ आव्हानांचा असणार आहे. या आव्हानासमोर जाण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे. मूल्याधिष्ठान समाज निर्मितीसाठी शिक्षणाची गरज आहे. यावेळी के.बी. पवार म्हणाले की शिक्षण क्षेत्रात आज अनेक अडचणी आहेत. या अडचणींच्या निवारणासाठी सर्वांनी प्रेमाने आणि संयमाने सामोरे जाण्याची गरज असून त्यासाठी सर्व संघटनांनी एकजूट होणं आवश्यक आहे. प्रारंभी गडिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी स्वागत केलं. सचिव जे.डी. पाटील यांनी प्रास्ताविक करून संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी आनंदा वाघराळकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी गुरुवर्य बी.जी. काटे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळालेल्या मुख्याध्यापकांचा, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा, मराठी हस्तांतर व मराठी निबंध लेखन स्पर्धेमध्ये विजेत्यांचा, पारितोषिक विजेत्यांचा, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व नूतन मुख्याध्यापक यांचा सत्कार, स्वच्छ सुंदर आदर्श शाळा पुरस्कार मिळवलेल्या शाळांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विशेष सत्कार म्हणून महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल दत्ता देशपांडे यांच्यासह आदर्श मुख्याध्यापक R.S. पाटील, विश्वनाथ फगरे यांच्याही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी R.S. पाटील, विश्वनाथ फगरे व दत्ता देशपांडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास राजेंद्र खोराटे, S.P. थरकार, G.A. शिंदे, M.K. सुतार, विजय गुरबे, बाळासाहेब कुपटे, श्रीरंग तांबे, सुरेश ढोंगरे, महेश देशमुख, दिलावर वाटंगी, रवींद्र शिवूडकर, दत्तात्रय माने, अरुण कुमार हिरेमठ, नरसू कांबळे यांच्यासह गडिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयसिंग कांबळे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर दिनकर पाटील यांनी आभार मानले. सारेच पक्ष सत्तेबरोबर जाताना आपण पाहिले आहे, पण सत्तेत नसलेला पण पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता असलेल्या पक्षाबरोबर युती करून वैचारिक भूमिका दाखवून दिली आहे. चंदगडसारख्या भागातून येऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक कार्यकर्ते निर्माण केले आहेत. जिथे जाईल तिथे कार्यकर्त्यांना संधी देऊन चळवळीची माहिती सांगून पक्षवाढीसाठी कार्यरत आहेत. एक खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आजच्या या प्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, गोरंबेकर व दीपक कांबळे चंदगडकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष अजयकुमार कांबळे, मुंबई जिल्हाध्यक्ष सुनील कांबळे हेही यावेळी उपस्थित होते. एक कार्यकर्ता म्हणून ब्लॅक पॅथर पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे, असं मत रतनजी कांबळे, आंबेडकरी सामाजिक कार्यकर्ते यांनी यावेळी व्यक्त केलं. जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं उत्साहात उद्घाटन. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल महोत्सव उपयुक्त. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांचं प्रतिपादन.
समाजाच्या मुख्य प्रवाहातील बालकांना शिक्षण, कला व कौशल्य विकासाच्या अनेक संधी सहज उपलब्ध होतात. मात्र निराधार व निराश्रित बालकांना या संधी हमखास मिळतीलच असं नाही. अशा बालकांच्या कला, क्रीडा व सुस्त गुणांना वाव देण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरत आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी केलं. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी श्रीमती पुंड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, मनोज भोगटे, बाल विकास प्रकल्प अधिकारी नितीन काळे, जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ ॲडव्होकेट अरुण पंदुरकर, सदस्य बाल विकास समिती बाल कल्याण समिती श्रीमती प्राध्यापिका माया रहाटे, सदस्य बाल कल्याण समिती अमर निर्मळे, सदस्य बाल कल्याण समिती श्रीमती कृतिका कुबल, सदस्य बाल न्याय मंडळ नागेश ओरसकर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ओरस बुद्रुक श्रीमती अनुष्का ओरोसकर, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती श्रीमती स्वाती ओरसकर, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती हर्षाली पाटणकर, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओरस बुद्रुक रमाकांत परब, देवस्थान कमिटी अध्यक्ष आशा मुरमुरे, ओरस सरपंच पांडुरंग मालवणकर, उपसरपंच ओरोस बुद्रुक, ग्रामविस्तार अधिकारी ओरस बुद्रुक चव्हाण मिलिंद बोर्डवेकर, वैद्यकीय अधिकारी शासकीय मुलांचे निरीक्षक गृह बालगृह ओरोस सिंधुदुर्ग नगरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी घोडमिसे म्हणाल्या की मुलांना घडवणं हे शिक्षण व पालकांचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. बालकांना बौद्धिक व शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा बाल महोत्सवांची नितांत गरज आहे. या महोत्सवात बालकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहणे आनंददायी असून यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी महिला व बाल विकास विभागाचं विशेष कौतुक केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी बालगृहातील मुलांना प्रतिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धाचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिनगारे यांनी केलं तर अधीक्षक बी जी काटकर यांनी आभार मानले.